हॅलो, मी आधी सगळ्यांना तुम्हाला एक माझा अगदी मनापासून नमस्कार. मी कुठे कमी पडेल असं मला वाटलं नव्हतं, पण होतं. तरीही आता मी तुम्हाला एक मनापासून एक मानाचं वंदन करणार आहे आणि ती स्वीकारावं आणि माझी कारकिर्दी यामध्ये तुम्ही माझ्या नेहमी पाठीशी असाल असं मला वाटतं. आधी माझा मानाचा मुजरा तुम्ही स्वीकारावा. मला वाटतं की आता कार्यक्रमाची इतकी छान हे चालली आहे की मध्येच आपण आता हे काय सविताताई मध्ये भाषण घेऊन आलं, पण तेही गरजेचं आहे. सर्वात आधी माझं सर्वांना मनापासून एकदम मनापासून नमस्कार. सर्वांना नमस्कार. आणि माझे माननीय सोनालीताई आणि स्मिताताई, माझे वरिष्ठ पदाधिकारी आणि माझे सगळे माय बाप, माझे मार्गदर्शक, तुम्ही सर्व यांना आजच्या कार्यक्रमात माझं मनापासून स्वागत. तुमचं मनापासून स्वागत. मला नेहमीच आमच्या टीचर म्हणायच्या की भाषणाने आश्वासनं तयार होतात आणि गोष्टीतून आणि कथेतून ज्ञान घेता येते आणि देता येते. म्हणून अशीच मी एक छोटीशी कथा तुम्हाला सांगणार आहे. एक सुंदर असं अंकांचं साम्राज्य होतं. या अंकांच्या साम्राज्यात खूप असं प्रेम होतं, एकमेकांची देवाणघेवाण होती, आत्मीयता होती, रूढी परंपरा यांचा एक छान असा संगम होता, विधी पारंपरिक होत्या. पण ह्या साम्राज्यात एक असं सुंदर असंही एक गोष्ट होती की जी विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये कुठेही त्रास होऊ नये म्हणून ओबीसी पत्रकही होतं. आणि तिथं कोणतेही मुलं जे अविवाहित राहत होते त्यांच्यासाठी पोटजाती लिंगायत समाजाच्या मुलींशी विवाह होत होता. पण हे सगळं सुंदर चालू असताना ह्या साम्राज्यात 9 अंकाला असं वाटलं की मी काहीतरी नाविन्यपूर्ण करावं. म्हणून त्याने एक असं डोक्यात आणलं की मी खूप काहीतरी करू शकतो. म्हणून त्याने वैभवशाली विधी सोहळे करायला सुरुवात केली. आणि हे विधी सोहळे याचं अनुकरण आणि याची स्पर्धा करणारे एक वर्ग तयार झाला. आठालाही वाटलं मी हे करू शकतो, म्हणून आठाने तेच अनुकरण करत ही स्पर्धा करायला सुरुवात केली. 7 म्हणाला हम भी किसी से कम नहीं, त्याने पण ही स्पर्धा करायला सुरुवात केली. आणि जेव्हा हे अनुक्रमा आणि स्पर्धा होत होत्या तेव्हा 3 आणि 2 काहीच विचार न करता आपली जमापुंजी आणि कर्ज काढून ह्या स्पर्धेत तोही उतरला. पण हे सगळं होत असताना ह्या 9 ते 2 अंकांनी हा कधीच विचार केला नाही की याच्याने काय परिणाम होणार आहे, समाज कुठे जाणार आहे, हे साम्राज्य कुठे विखरल्या जाणार आहे याचा कोणालाही विचार नव्हता. पण ह्या साम्राज्यात एक अशी व्यक्ती होती की तो हा विचार करत होता, किती रे हे विखरण, किती रे हा दुष्परिणाम समाजावरती, कुठे कुठे चाललाय हा समाज, ह्या साम्राज्याचं काय होणार. म्हणून तो एक फार विचार करत होता. पण तो विचार करत असला तरी तो खूप सामर्थ्यवान होता. तो म्हणत होता, अरे यांनी कुठे विचार केलाय का, विधी हे विवाहाचे सोहळे कुठे चाललेत, विवाहाची शपथ 7 जन्माची शपथ 7 दिवसावर येऊन पडली आहे. आज लग्न करायचं, उद्या घटस्फोट घ्यायचा आणि परवा दुसऱ्या लग्नाचा विचार करायचा, नाही तर करून मोकळं व्हायचं. हे सगळं तो बघत असताना त्याला फार त्रास होत होता. पण करायचं का, सुरुवात कुठून करायची हा विचार करत असताना त्याला आपल्या मागचं शून्य कुठे, म्हणून तो शून्याचा विचार करायला शोधायला लागला. आपला मागचं शून्य कुठे, तर तो घाबरून एका कोपऱ्यात जाऊन बसला होता. मग शून्य एका कोपऱ्यात जाऊन बसलेला बघून एकाला वाटलं, अरे हा तर माझ्याजवळ येऊ नाही शकत,
पण मी याच्याजवळ जातो. म्हणून एक शून्याजवळ गेला आणि शून्याला म्हणाला, का रे तू असा कोपऱ्यात जाऊन बसलाय? तर शून्य म्हणाला, अरे हे जे चाललंय ना ते मला काही जमणार नाही, कारण माझी तशी परिस्थिती पण नाही. मी गाढवातल्या गोष्टीसारखा जगणार आहे. तो म्हणाला, एक म्हणाला, कसं काय रे, तू कसं काय असा गाढवातल्या गोष्टीसारखा जगणारा म्हणतोस? बघ ना, लोक चांगलं केलं तरी बोलतात, नाही केलं तरी बोलतात, गाढवावर बसलं तरी बोलतात, पायी चाललं तरी बोलतात. मग ही अनुकरण आणि ही स्पर्धा कशाला पाहिजे? असं तो म्हणत होता. अरे हो, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण करायचं काय? म्हणून शून्य एकाला म्हणाला, तू काय करू शकतो? तू तर एक आहेस, एकाने इतिहास रचलाय. हो ना रे, पण आता इतिहास रचला असला तरी मला एक शून्याची गरज आहे आणि सुरुवातीची गरज आहे. ते कसं काय? अरे शून्यातनं सुरुवात होते असं म्हटलं जातं. हो का? मग आपण पुढे काय करायचं? एकच, तू मला सन्मान दे, मी तुला सन्मान देतो. तू एक पाऊल पुढे चालते, मी एक पाऊल पुढे चालत येतो. मग याने काय होणार आहे? शून्य म्हणाले, याने काय? बघ ना, आपण शेजारी उभं राहिलो तर परिवर्तनाचे 10 झालो आहोत. परिवर्तनाचे 10 झालो आणि हे चक्र आपण सहज मोडू शकतो. मग आता पुढे काय? चक्र जरी आपण 10 झालो तरी पुढे काय? अरे म्हणे, आचार्य अत्रे सभागृहात एक प्रबोधन संस्थेचा कार्यक्रम होतोय, त्या कार्यक्रमात आपण जाऊया आणि आपण 10 आहोत, बघू ह्या परिवर्तनामध्ये आपल्या सोबत किती जमा होत आहे, आपण त्याचा शोध करायला जाऊया. ह्याच परिवर्तनामध्ये आता ते परिवर्तनातले 10 आपल्या स्टेजवर येणार आहेत. त्यांचं इतक्या जोरात स्वागत करूया, कारण तो उद्याचा समाज आहे. तो उद्याचा समाज आहे, त्याला काय हवंय? आज जर आपण काहीच नाही केलं तर उद्याचा समाज किती बिखरणार आहे. आणि हेच समाज, हा उद्याचा समाज आपल्याला काय सांगतोय? तर जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. मीही त्यांच्या स्वागताला जाते आहे, तुम्ही सुद्धा जोरदार टाळ्यांनी त्याच्या स्वागताची तयारी करूयात. घडवतात माणुसकीचं राज्य. एकी प्रेम, परस्पर सन्मान यातूनच निर्माण होईल समाजाचं आगळं वेगळं स्थान. या भावी पिढीच्या गळ्यात ही मोत्यांची माळ घालण्याचा उद्देश खूप वेगळाच आहे. मोती जर बांधून नाही ठेवले तर ते इतस्ततः विखुरले जातात, पण जर का ते दोऱ्यात बांधून ठेवले तर त्यापासून एक सुंदर माळ तयार होते. अगदी त्याचप्रमाणे आपणही सर्वजण एकत्र येऊन प्रेमाने, एकात्मतेने आणि सन्मानाने मोत्यांच्या माळेसारखे एकत्र येऊया आणि आपला समाज आनंदी, समृद्ध आणि सुदृढ करूया. चला तर मग मोत्यांच्या माळेप्रमाणे आपण आपली एकता, आपला विश्वास आणि प्रेम गुंफून समाजाचा आत्मा उजळवूया. हेच आपले खरे कर्तव्य, हीच आपली ताकद. यांना इकडे नीट उभं करायचं. अनुष्का, सर्व विभाग प्रमुखांना पण मी सांगते, त्यांनी पण नीट व्यवस्थित उभं राहायचंय. आपले सर्व विभाग प्रमुख आपल्या प्रेक्षागृहात उभे आहेत. लाईट्स लावा. या संस्कारांचा सन्मान करीन. मी समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखात सहभागी राहीन. मी समाजाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी नेहमी सकारात्मक विचारधारा घेऊन कार्य करीन. मी कृतीतून
प्रबोधन घडवण्याचा प्रयत्न करीन. मी वस्तू नव्हे तर चांगल्या विचारांची देवाणघेवाण करीन. मी आदर्श वागणुकीचा अनुकरणीय नमुना बनवण्याचा प्रयत्न करीन. जे माझ्या कृतीतून शक्य आहे ते मी नक्की करीन. समाजासाठी माणसांसाठी मूल्यांसाठी. आजपासून हेच माझं ध्येय, हेच माझं कर्तव्य. प्रबोधन पर्व आपण सर्व प्रबोधन पर्व आपण सर्व प्रबोधन पर्व आपण सर्व. जय प्रबोधन, जय समाज. खूप खूप धन्यवाद. माझ्या टीमवर्कने आधीच जेव्हा पदनियुक्ती घेतली तेव्हा म्हटलं होतं मी हा शब्द आम्ही कधीच नाही वापरणार. आम्ही, आणि जर कधी आम्ही हा शब्द आमच्यामध्ये असेल तर आम्ही कोणतंही कार्य करू शकतो. आणि आम्ही जर कार्य करणार असू तर तुम्ही सुद्धा आमच्या सोबत असाल ह्याच अपेक्षेने आजचा तर सांस्कृतिक आणि मनोरंजन असा कार्यक्रम होता. पण आम्ही जेव्हा कार्यात उतरणार आहोत तर अशीच तुमची साथ आम्हाला अपेक्षित आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यांना परिवर्तन हवंय, फक्त बोलायचं नाहीये. सगळे कारण मी ज्या ज्या विभागात गेली होती त्या विभागात मी जेव्हा प्रश्न केले तेव्हा उत्तर तर कोणी देत नव्हतं. पण मी ज्या ज्या विभागाला भेट दिली तेव्हा सगळेजण अगदी ओपनली बोलत होते की ह्या भेटवस्तू नको, हे नको, असं खर्चिक विवाह नको, असं नको, तसं नको, बरंच काही बोलत होते. फक्त व्यक्त होत नव्हते ओपनली समाजामध्ये. तर सगळ्यांना परिवर्तन हवं आहे. मग तुमची साथ कुठे कमी पडते? तुम्ही जिथं व्यक्त होत नाही तिथं आम्हाला साथ कमी पडते. मी एकच म्हणेल, तुम्ही व्यक्त झालात तर आम्ही तुमच्या सोबत असू, नक्कीच सोबत असू. आणि आमचंही कार्य तेवढ्याच पद्धतीने जोमाने असेल. तर व्यक्त व्हा आणि समस्यांसाठी आपण सोबत राहूया. आणि पुढच्या समाज कार्यात तुम्ही अशाच एवढ्याच संख्येने उभे राहाल अशी मी अपेक्षा करते. आणि माझं बोलणं संपवते. जोरात आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. आता सिक्वेन्स नंबर 6